धमकी आणि ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाहीत. संजय राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. तर एक्झिट पोल फ्रॉड असल्याचाही राऊतांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशन घोटाळा. रेशनच्या प्रत्येक गोणीत 3 ते 4 किलो धान्य कमी असल्याचं महसूलच्या पंचनाम्यात उघड. मध्य रेल्वेवरील महाब्लॉकचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस. लोकल आज भायखळा वडळापर्यंत धावणार. आज 235 लोकल आणि 31 एक्सप्रेस गाड्या रद्द. राज्याला 2 दिवस उष्णतेच्या लाटांपासून दिलासा. ईशान्य भारतात सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होणार असल्याचा अंदाज. भारत नौदलासाठी फ्रान्सकडून 26 राफेल एम लढाऊ विमान खरेदी करणार. तर चर्चेसाठी फ्रान्स सरकार आणि डेसॉल्ट कंपनीचे अधिकारी भारत दौऱ्यावर. मे महिन्यातील जीएसटी संकलन 1.73 लाख कोटींवर. मे 2023च्या तुलनेत संकलनात 10% वाढ. तर देशांतर्गत व्यवहार आणि आयातीमधील घटीमुळे संकलनात वाढ. अरुणाचल विधानसभेत भाजपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला 45 तर एनपीची 6 जागांवर आघाडी. देशात तिसरी बार मोदी सरकार. एक्झिट पोल कंपन्यांचा कौल मोदी सरकारलाच. देशभरात मोदीच पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज. महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये दिग्गजांना फटका. 3 केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा धक्का. नारायण राणे, भारती पवार, रावसाहेब दानवे पराभूत होण्याचा अंदाज. मराठी वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची पीछेहाट. महाविकास आघाडीला 22 ते 28 जागांचा अंदाज. देशाबाहेरच्या टप्प्यात 60.37% मतदान. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 70% मतदान. मोदींच्या वाराणसीत 56.35% मतदानाची नोंद. T20 वर्ल्ड कपमध्ये यूएसएची विजयी सलामी. कॅनडावर 7 विकेट्स आणि 14 बॉल्स राखून मात. ऑडिंगॉस आरॉन जोन्स जोडी ठरली विजयाची शिल्पकार. 10 जूनला MHT सीईटीचा निकाल. बी आणि बीएससी बीएड सीईटीचा निकाल 12 जून रोजी. राज्य सीईटी सेलकडून निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षा 18 जूनला होणार. यंदा प्रथमच नेट परीक्षेतील गुणांच्या आधारे PhD साठी प्रवेश मिळणार. विमान प्रवाशांना एअर टर्ब्युलन्सची माहिती आधीच मिळणार. प्रवासी सुरक्षेसाठी इंडिगोकडून विशेष सॉफ्टवेअर प्रणालीची चाचणी सुरू. कोकणसह मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट. मुंबईच्या दक्षिण भागात 6 आणि 7 जूनला पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या कामामुळे महापालिकेचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. ठाण्याचा लोकसभेचा गड एकनाथ शिंदे राखणार. शिवसेनेच्या नरेश मस्केंचा विजय होणार. राजन विचारांच्या पराभवाची दाट शक्यता. उदयनराजेंना साताऱ्यात पुन्हा धक्का. एक्झिट पोलमध्ये उदयनराजेंचा पराभवाचा अंदाज. शशिकांत शिंदेंना सातारकर संधी देण्याची शक्यता. नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. हेमंत गोडसेंचा पराभव तर राजाभाऊ आजे विजयी होण्याचा एक्झिट पोलचा अंदाज. एक्झिट पोलमध्ये मुनगंटीवारांच्या पराभवाचं बाकी. एक्झिट पोलमध्ये प्रतिभा धानोरकरांच्या विजयाचा कौल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.